नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूच्या काही ठळक घडामोडींकडे. शाळा, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील बेकायदा पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल उभारणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेची कारवाई. शाळा, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात बेकायदा पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल उभारणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेनं अखेर कारवाईचा बडगा उगारलाय. मुंब्रा आणि वर्तकनगरमध्ये पहिल्याच दिवशी 21 अनधिकृत पानटपऱ्या हटवण्यात आल्या असून मुंब्र्यातील 8 हातगाड्या आणि 4 स्टील बाकड्यांवरही कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील शाळा, रुग्णालय आणि मंदिरांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांचा मुद्दा शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मांडला होता. शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांमधून शालेय विद्यार्थी आणि युवकांना चॉकलेटच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील चिकन शॉप, चायनीज आणि पानटपऱ्यांचं वाढतं प्रमाण तेथील शांत आणि पवित्र वातावरणाला बाधा पोहोचवत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं होतं. यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयानं विशेष मोहीम राबवण्यात येणार असून तिची सुरुवात मुंब्र्यातून होईल अशी घोषणा केली होती. यानुसार पालिकेने विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार वर्तकनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून अनेक अनधिकृत अतिक्रमणं हटवण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात 11 अनधिकृत पानटपऱ्या, हातगाड्या, 4 स्टीलचे बाकडे हटवण्यात आले. तर वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात 10 अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करून परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील सुरक्षितता वाढवणं, वाहतूक आणि पादचारी मार्ग अडथळामुक्त ठेवणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त कायम राखणं हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. शहरातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमध्येही अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त 2 गरजू कुटुंबियांना दिलासा. ठाण्यातील 2 गरजू कुटुंबियांना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतीचा हात दिलाय. आझादनगर परिसरातील मद्रास चाळ येथे स्लॅब कोसळून मृत्यू झालेल्या 12 वर्षीय जयकुमार जयस्वालच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर आर्थिक अडचणीमुळे बीटेकचं शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ आलेल्या विद्यार्थिनी अनुराधा उदमले हिलाही 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. आझादनगर परिसरातील मद्रास चाळ येथे काही दिवसांपूर्वीच घराचा स्लॅब कोसळून 12 वर्षीय जयकुमार जयस्वाल या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जयस्वाल कुटुंबियाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबियाला मोठा आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. याचबरोबर बीटेकचं शिक्षण घेत असलेल्या अनुराधा उदमले हिला शिक्षणासाठी तब्बल 17 लाख रुपयांच्या खर्चाचा सामना करावा लागत होता. वडिलांचे छत्र नसल्यामुळे शिक्षण थांबवण्याची वेळ तिच्यावर आली होती. ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. उर्वरित 7 लाख रुपये शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये गरजू कुटुंबियांना वेळेवर मदत मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय. खरं तर 2 आठवड्यापूर्वी माझ्या प्रभागात एक इन्सिडेंट घडला होता की घरावरचं स्लॅब पडून दुसऱ्या घरावरती तो पडलं आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाचा जयस्वाल म्हणून एक मुलगा होता, त्याचं जागीच निधन झालं. आणि ती जेव्हा गोष्ट साहेबांना कळली तर त्याच वेळी साहेबांनी आपण त्यांना मदत करायचं असं घोषित केलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने 10 लाखाची मदत त्यांना आपण केलेली आहे. साहेबांचं म्हणणं एवढंच होतं की त्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण ते कुटुंब फार गरीब आहे. कारण त्यांचे मिस्टर जे बहादूर जयस्वाल आहेत ते टिपटॉपमध्ये मिठाईच्या शॉप
मध्ये कामाला आहेत आणि घरची परिस्थिती खूप बेताची आहे. मला असं वाटतं आई आणि दुसरा मुलगा हे देखील त्या इन्सिडेंट्समध्ये इंजर्ड झाले होते आणि खऱ्या अर्थाने महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी मदत केली आणि त्यांचा हॉस्पिटलचा खर्च उचलला. तर खरं तर त्यांचं पण मी मनापासून आभार मानेल की त्यांनी पण संवेदनाशील म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध केलं. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राज्यात काम करत असताना उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रभर फिरत असतात, पण ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचं पालकत्व त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि पालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आजच्या ह्या इन्सिडेंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतंय की खरं जे सढळ हाताने मदत करायची. मला असं वाटतं की हे जे गृहस्थ आहेत ते आमचे वोटर्स देखील नाही आहेत, तरी पण त्यांना मदत पोचली पाहिजे या भावनेने मदत करणारा माणूस जो जातीपातीचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत कसं पोचायचं यासाठी कायम तत्पर असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं. दुसरा इन्सिडेंट आपल्याकडे असा आहे की अनुराधा उदमले म्हणून जी मुलगी आहे जी बीटेक करते आणि DY पाटीलमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं होतं आणि गेल्या 3 वर्ष ती त्या कॉलेजमध्ये आहे, पण त्यावेळी तिने 18 लाखाची तिची फीज होती आणि तिने 1 लाख फी भरली होती आणि गेल्या वर्षभरामध्ये तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पुढची 17 लाख फी पेंडिंग होती आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप धर्मसंकट होतं की पुढचं शिक्षण कसं करायचं, कारण तिच्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. आता तिने मला असं वाटतं की एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केलं आणि तिला 7 लाखाची एज्युकेशन लोन मिळतंय, पण पुढचे 10 लाखाचा जो डोंगर होता तो कोण भरणार या संभ्रमात ते होते. आणि त्यांनी ज्यावेळी ती घटना येऊन माझ्या कानावर टाकली त्यावेळी मी साहेबांशी याच्यावरची चर्चा केली तर साहेब सरळ बोलले की जे काय असेल ते मी करेल, त्यांना फक्त सांगा ते 7 लाखाचं लोन आहे ते तुम्ही हे करा आणि पुढचे 10 लाखाची मदत आहे ती मी करेल आणि तिचं पुढचं शिक्षण आहे ते तिला पूर्ण करू दे म्हणून त्यांनी ते आशीर्वाद दिलेले. तर खऱ्या अर्थाने साहेबांनी ह्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत म्हणजे ठाण्याचं पालकत्व घेतलेलंच, पण महाराष्ट्रभर पण ते असंच काम करतात याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला ह्या 2 प्रकरणामध्ये बघायला मिळतं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिवादन. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसंपर्क कार्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं भजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. जयंतीदिनानिमित्त आयोजित भजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसंच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्व गुणांना, विकासाभिमुख कार्यपद्धतीला आणि शेतकरी हिताच्या भूमिकेला उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी सुहास देसाई, प्रभाकर सावंत, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, महिला अध्यक्षा वनिता गोतपगार, युवक सचिव मोहसिन शेख, रवी पालव, आशिष गिरी, जिया शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई आणि युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजितदादा पवार यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर आजही विश्वास होत नाही की असा कधी प्रसंग आमच्या कार्यकर्त्यांवर येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं विशेष प्रेम या कार्यालयावर होतं. महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालयचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि माझे सहकारी नजीब मुल्ला, सरचिटणीस अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादीचे सर्व आम्ही पदाधिकारी, आज गोतपगारताई आहेत, सुहास देसाई आहे, काका आहे, रवी पालव आहे, मोहसिन आहे, आशिष गिरी आहे, टकी चोलकर आहेत, सर्वच पदाधिकाऱ्याने जोशामध्ये 9 ऑगस्ट 2023ला या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं. त्यानंतर पुन्हा एकदा युवक दादांचा या कार्यालयात आला. आपण सगळी होतात सकाळी 6:30 वाजता
सुहास देसाईंच्या प्रवेशासाठी 5:30ला देवगिरीवरून निघून 5:15ला अजितदादा या कार्यालयात प्रवेशासाठी होते. दादा, तुमची नेहमी येण्याची, वेळेवर येण्याची सवय, ह्या वेळेला तुम्ही चुकलात, आम्हाला पोरकं करून गेलात आणि अशी जयंती तुमची करावी लागेल हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही. या प्रसंगी सर्वच ठाण्यातील कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर विशेष प्रेम दादांचं होतं. कधीही निमंत्रण कुठल्याही कार्यक्रमाचं दिलं, कुठलीही ठाण्याची समस्या आम्ही घेऊन गेलो की तात्काळ ते सोडवायचे. नजीब मुल्ला असेल, सुहास असेल, सगळ्यांना आम्हाला म्हणजे हक्कानी आम्ही देवगिरीवर अपॉइंटमेंट न घेता जायचो आणि आज ते आमच्यात नाही हा विश्वास आजही बसत नाही. जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र असं अभिवादन शिवसेना पक्षाच्या वतीने करतो. साहेब, अजून देखील मुळात या विषयावर तिढा कायम आहे, चौकशी सुरू आहे, त्याकडे कसं बघताय? आज त्यांना आदरांजली, श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे. कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही की दादा आमच्यात नाहीत. त्यामुळे आज अधिक कुठलं भाष्य करावं असं मला वाटत नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि माझ्या तर कायम जिवंत असेपर्यंत ते स्मृतीत राहतील. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं एका शिक्षिका महिलेची हत्या करून तिच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून स्वाक्षरी घेणाऱ्या 2 आरोपींना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच गुन्ह्याचा उलगडा केला असून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या सरिता मारुती चंदनशिवे या महिला LIC एजंट म्हणूनही काम करत होत्या. 14 जुलै रोजी त्या LICच्या कामानिमित्त शहापूर येथे जाणार असल्याचं सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरी परत न आल्यानं तसंच त्यांचा मोबाईल बंद असल्यानं कुटुंबियांना त्यांचा शोध सुरू केला होता. या प्रकरणी सरिता चंदनशिवे यांचे भाऊ प्रवीण मारुती चंदनशिवे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता 16 जुलै रोजी त्यांचा मृतदेह नाशिक रस्त्यावरील मेडिकल कॉलेज समोरील सिन्नर फाटा मार्गालगत आढळून आला. तपासादरम्यान पोलिसांना CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लागला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिवाकर भागोजी आहाड आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी यांचा समावेश आहे. पोलीस तपासात आरोपी दिवाकर आहाड यांनी सरिता चंदनशिवे यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं कट रचून त्यांना ठार मारण्यात आलं. हत्या केल्यानंतर त्यांच्या नावावरील मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडी घेतलीय. पोलीस ठाणे कोळसेवाडी येथे संगीता चंदनशिवे ही जी मिसिंग दाखल होती, त्यानंतर त्या मिसिंगचा तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्या मिसिंगच्या तपासामध्ये अशी माहिती मिळाली की मिसिंग महिला संगीता वानखेडे हिचा खून करण्यात आलेला आहे. तिची बॉडी नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये वाडेवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आली दिनांक 15/7 रोजी. त्या अनुषंगाने आपला समांतर तपास सुरू होता. त्या तपासामध्ये असे निष्पन्न झालं की सदर महिलेचा खून हा दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी, संतोष जाधव आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे या 4 इसमांनी केलेला आहे. त्या अनुषंगानं दिगंबर आव्हाड आणि रत्नपारखी या ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली आणि पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये असं निष्पन्न झालं की यांनी सदर महिलेचा खून करून तिची बॉडी वाडेवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेडिकल कॉलेज समोर सिन्नर गोटी मार्गालगत फेकून दिल्याचं निष्पन्न झालं. आव्हाड आणि रत्नपारखी हे त्या सदर महिलेच्या परिसरामध्ये राहणारे आणि बरेच वर्षापासून त्यांची ओळख होती. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की सदर महिलेचा खून हा तिची मालमत्ता किंवा तिची जी काही तिच्याकडे पैसे आणि इतर जी काही जंगम मालमत्ता होती ती हडप करण्याचा उद्देश असू शकतो, अशी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झाली आहे. आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का? नाही, यापूर्वी काय आरोपींवर गुन्हे दाखल नाही.
मुंब्र्यात प्रथमच आनंद जनसंवाद उपक्रमाचं आयोजन. शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुंब्र्यात प्रथमच विभागीय आनंद जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमात 100हून अधिक नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारी मांडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राज्य संघटन प्रमुख तथा माजी खासदार आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या आनंद जनसंवाद या उपक्रमाचा विस्तार आता मुंब्र्यातही करण्यात आलाय. रविवारी 19 जुलै रोजी मुंब्रा कौसा येथील ठाणे महापालिका शाळा सिमला पार्क स्टेडियम समोर आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबारात नागरिकांनी महापालिकेशी संबंधित तक्रारी, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा तसंच विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात 100हून अधिक निवेदनं सादर केली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून संबंधित प्रशासनाला त्या तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमामुळे आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधींपर्यंत मांडण्याची संधी मिळाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेनेच्या या उपक्रमाचं स्वागत केलं. तिथे देखील काही प्रश्न होते की आज आणि 2 दिवसात बऱ्यापैकी प्रश्न सोडवले, तुम्हाला 2 दिवसात समजेल. आणि नक्की एक चांगला प्रतिसाद मुंब्र्यामध्ये देखील मिळाले. इथे आपण काम करत आहोत, कुठले राजकीय भेदभाव न करता इथे काम करतो. कुठलाही पक्षाचा माणूस आला तरी आपण नेहमी आम्ही त्याचप्रमाणे काम करतो. बिरजे वहिनी यांच्या आम्ही अध्यक्ष आमचे तेच आहेत, शेवटी उपनेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करतो. विजय साहेबांच्या बरोबर काम केलेले आहेत. नक्की आता उर्वरित राहिलेला जो प्रश्न आहे ह्याचा तो देखील आपण मार्गी लावतो लवकरात लवकर. त्यानंतर जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते त्यांना लिपिकसाठी त्यांचं प्रमोशन आहे, त्या प्रमोशनचं देखील एक 8 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होईल. त्याच्यानंतर लिपिकवरून अवर्ग लिपिक त्यांचं देखील प्रस्थापन द्यायचं, अवर्ग लिपिकवरून उपखाते प्रमुख हा देखील आपण प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा म्हणजे कोविडमध्ये ज्या मुलांनी काम केलं होतं, 400च्या पुढचे मुलं आहेत, त्या संदर्भातली देखील आयुक्तांनी सकारात्मक भूमिका बजावलेली आहे, म्हणजे सकारात्मक दाखवलेली आहे. नक्की त्या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे आपण पाठवतोय, तो देखील 8-15 दिवसाच्या आतमध्ये होईल. तरुण डोंबिवलीचा आणि तरुणी भांडूपची दोघं गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडालेले होते. विशेष म्हणजे दोघांची फेसबुकच्या माध्यमातूनच ओळख झाली होती. दररोज बोलणं व्हायचं, कधी कधी भेटणंही होत होतं. कधी आपुलकीने बोलायचे तर कधी भांडणं व्हायची. दोघं भेटण्यासाठी लॉजवर जात होते. काल मंगळवारी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभळी नाका येथील महाराजा हॉटेल लॉज येथे दोघे जण आले होते. रात्रीचे 9:30 वाजले होते. त्याचवेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि इथेच प्रेमाचा रक्तरंजित शेवटही झाला. मयत 23 वर्ष गर्लफ्रेंड भांडूपमध्ये राहत होती, तर आरोपी बॉयफ्रेंड नंदकिशोर गाडेकर हा 27 वर्षांचा तरुण डोंबिवलीच्या विष्णुनगरमध्ये राहायचा. मंगळवारी दोघांमध्ये भांडण झाले आणि आरोपी नंदकिशोरने उशीच्या साहाय्यानं आपल्याच गर्लफ्रेंडचं तोंड दाबलं आणि तिला संपवलं. लॉजवरच तिचा मृत्यू झाल्यानंतर नंदकिशोर घाबरला नाही. तो लॉजमधून बाहेर पडला. खोलीला बाहेरून कुलूप लावून तो निघून गेला. आरोपी एकटाच बाहेर पडल्यानं लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खोलीत जाऊन पाहिलं असता तरुणी निश्चित पडलेली दिसून आली. हत्येचा हा प्रकार सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान घडला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रेयसीचे इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. लॉजवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ ठाणेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत केवळ 2 तासात ठाण्यातील तलावपाळी परिसरातून नंदकिशोर याला ताब्यात घेतलं. या हत्येप्रकरणी बुधवारी पहाटे आरोपी विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि मृत तरुणीची फेसबुकवरून ओळख झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकी ही हत्या कोणत्या कारणावरून झाली, या हत्येच्या कारणाचा पोलीस कसून शोध घेत आहे. दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले. काल 21 तारखेला 3 वाजता टावर नाका महाराजा लॉजवर एक कपल त्यांनी एक रूम बुक केली होती. रात्री साधारण 10 वाजता त्यातील जो पुरुष आहे तो
रूम सोडून बाहेर निघून गेला. तिथल्या मॅनेजरने त्याला हटवलं का बाबा तुम्हारे साथ तुम्हारा मैडम है उनको भी लेके जाओ. तो उस टाइम वो बोला की वो वॉशरूम में गई है वो भी आ रही है. असं बोलून तो जो पुरुष आहे तो निघून गेला. नंतर तो महिला बाहेर आली नाही म्हणून त्या मॅनेजरनी तिला शिपायला ती रूम ठोकायला बेल वाजवायला सांगितली. त्या बेलचा रिप्लाय येत नव्हता. आतून कोणी रूम खोलली नाही म्हणून मॅनेजर आणि तो शिपाई यांनी जाऊन ती रूम ढकलून आतमध्ये बघितलं असता एक महिला तिथं निश्चित पडली होती. नंतर त्यांनी तात्काळ पोलीस डायल 112ला कॉल केला. तिथे आपली बीट मार्शल गेली आणि त्या महिलेची काही हालचाल होत नव्हती. ती निश्चित पडली होती म्हणून त्यांनी पोलिसांची मदत मागितली. आम्ही स्वतः सदर ठिकाणी गेलो तर सदर ठिकाणी ती महिला मृत अवस्थेत होती. नंतर आम्ही तिथं मॅनेजरची चौकशी केली. त्यांचे आधार कार्ड घेतले. त्याच्यावरून तिची ओळख पटली. आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही तात्काळ टीम रवाना केली आणि आपण त्यांचे एकंदरीत आम्ही आरोपीला पण शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडे विचारपूस चालू आहे. त्या मयत स्त्रीच्या घरी विचारपूस केली असता त्यांचे ते प्रेम संबंधातून त्यांचे भांडणं होते आणि त्या भांडणातून त्यांनी तिला मारलंय असं निष्पन्न झालंय. आम्ही आरोपीला ताब्यात घेतलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.